नमस्कार. बकरी ईदच्या निमित्तानं मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरासह राज्यामध्ये काही ठिकाणी जे काही प्रकार काल परवा आज घडले ते बऱ्यापैकी आपल्यापर्यंत पोहोचले असतीलच. हे जे भोंदू आणि विकृत मनुवादी सनातनी ब्राह्मण्यवादी राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत बसलेले आहेत, आपल्या त्या सत्तेच्या जोरावरती ज्या विविध बाबी ते आणि त्यांचे सगळे बगलबच्चे, मग त्यात ते अंधभक्त जमात असेल, बजरंग दल असेल, ते गोरक्षक, हे गोरक्षक प्रकरण तर प्रचंड गंभीर झालंय. सरळ सरळ या गुंडांच्या टोळ्याच असतात आणि खंडणी वसुली हाच त्यांचा एकमेव उद्योग असतो. नोकरी, कामधंदा, व्यवसाय काहीच नाही. गावाने वळवून टाकलेले हे गावगुंड असतात, मग गोरक्षक बनतात आणि खंडणी वसुलीतून आपल्या रोजच्या गुटख्याची, दारू पाण्याची वगैरे सोय करत बसतात. काही थोडे चांगले अपवाद वगळता अनेक गोशाळा आणि मोठ्या कत्तलखान्यांचं साठलोटं आता उघड झालेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये. या गोशाळांमधूनच जनावरं रात्रीच्या अंधारात किंवा मागच्या दरवाजाने कत्तलखान्यांमध्ये रवाना होत असतात, अशी प्रकरणं उघडकीला आलेत. ते असो, परंतु या देशातील मुस्लिमांची ठासायची या एकमेव उद्देशातून या सगळ्या धर्मांध विकृतांनी सत्तेच्या पाठबळावरती सुरू केलेले हे सगळे गोरक्षण, गोवंश रक्षण, ते आता थेट बकरी रक्षणपर्यंत पोहोचलेत. त्यातून खरं तर मुस्लिम धर्मीय नसलेल्या हिंदू धर्मातील आणि हिंदू धर्माच्या पोटजातींमधील लाखो लोकांचीच ठासली जाते, याचं भानच या लोकांना नाही. या लोकांच्या या सगळ्या नाठाळ उद्योगांमुळे आपल्या महाराष्ट्रासह देशातील ज्या ज्या राज्यांमध्ये गोवंश बंदी कायदा लागू आहे त्या सगळ्या राज्यांमधील गायींची संख्या झपाट्यानं कमी होत चाललेली आहे. बैलांची संख्या झपाट्यानं घटत चाललेली आहे आणि त्याबाबतची सगळी आकडेवारी सरकारी पातळीवरती उपलब्ध आहे. परंतु अशा आकडेवारी वगैरे वाचणं, त्याचा अर्थ लावून घेणं, समजून घेणं हे डोक्याचं आणि बुद्धीचं काम असतं. आणि त्याचाच नेमका हे बजरंग दल, गोरक्षक, अंधभक्त जमात वगैरे सगळ्यांमध्ये पूर्णपणे अभाव असतो. बैलांचं आता शेतीसाठी काही कामच राहिलेलं नाही, सगळं यांत्रिकीकरण झालेलं आहे. त्यामुळं ते कशाला कोण पोसणार. त्यामुळं जन्माला आलेले खोंड पशुपालक शेतकरी पूर्वी विकायचे, ते आता या गुंड आणि गोरक्षकांच्या आणि बजरंग दल वगैरे या सगळ्यांच्या दहशतीमुळे आणि खंडणीखोरीमुळे ते विकणं बंद झालं. त्याऐवजी ते आता गावाच्या बाहेर माळ रानावरती जंगलात वगैरे नेऊन ती खोंड सोडून देतात. तिथे त्यांना बिबट्या किंवा अन्य जंगली जनावरं वगैरे खातात किंवा मग ती उपासमारीने 1-2 दिवसामध्ये मरून जातात आणि मग सडत पडतात. आपण मागे अभिव्यक्तीवरती ती सगळी अस्वस्थ करणारी दृश्य दाखवून एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे. भाकड गायींची सुद्धा तशीच अवस्था आहे. पूर्वी पशुपालक शेतकरी भाकड जनावरं विकून नवीन दुभती जनावरं घरी घेऊन यायचा गोठ्यामध्ये. आता ती सगळी साखळीच पूर्णपणे खंडित झाली. भाकड गायी सुद्धा तुम्हाला आता या देशातील रस्ती प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे खात भटकताना दिसतील. गोशाळांना हे सरकार भरभक्कम अनुदान देतं. शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यानं स्वतःच्या किडण्या विकल्या तरी चालतील, कर्जबाजारी होऊन त्याने आत्महत्या केली तरी चालेल, मात्र गोवंश जगला पाहिजे हे या केंद्राचं आणि राज्यातली सरकारांचं धोरण. प्रत्यक्षात गोशाळा चालक आणि सरकारी अधिकारी यांचं संगनमत अनेक ठिकाणी झालेलं आहे, साठलोट झालेलं आहे. त्यातून करोडो रुपयांचे अपराध पुरवते आणि भाकड जनावरं त्यामुळे सगळी रस्त्यांवरच आपल्याला दिसतात आणि गोशाळा चालक मात्र सगळे गब्बर होत चाललेत. हे असं सगळं चाललंय. मुळात गायी असतील, बैल किंवा गोवंश म्हणू आपण, आता शेळ्या, मेंढ्या किंवा बोकड, हे सगळे विकणारे कोण असतात तर बहुतांश हिंदू आणि त्यातील अनेक वेगवेगळ्या जाती, पोटजाती. परंतु हे पशुपालक शेतकरी आणि त्या पशूंची विक्री करणारे यात तुम्हाला मुस्लिम अगदी अपवादाने सापडतील, क्वचितच. म्हणजे पशुपालन केलेले हिंदू चालतील, भाकड जनावरं त्यांनी विकलेली चालतील किंवा दहशतीने रस्त्यावर सोडून दिलेले चालतील. फक्त ती जनावरं त्यांच्याकडून विकत घेऊन त्यांची वाहतूक करणारे मात्र अपराधी. कारण काय तर ती वाहतूक करणारे मुस्लिम धर्मीय म्हणून. काय लॉजिक आहे हे? बहुतेक कत्तलखाने चालक मालक तुम्ही पहा, त्यात तुम्हाला अनेक गैरमुस्लिम सापडतील. अगदी आत्ता हे जे मीरा रोड आणि भाईंदरला वगैरे ड्रामा करतायत ना, ते जैन लोक सुद्धा, त्यांच्यातील जैन व्यापारी सुद्धा या कत्तलखान्यांच्या आणि मांस निर्यातीच्या व्यवसायामध्ये आहेत. आणि हे मी बोलत नाही,
तर काही वर्षांपूर्वी खुद्द नरेंद्र मोदी यांनीच हे सांगितलेलं आहे. खरं नाही वाटत? मग ऐका हे. आप कत्ल खानों की बात करते हैं तो एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी उससे जुड़ी है. दूसरी बात है कि एनडीए के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ, तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ? मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे, मैं देखूंगा. लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई. उस समय हो सकता है, शुरू में मेरे पास डिटेल नहीं है, उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उस पर से एक विचार बना हो. लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है. ऐसा नहीं है जी. मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है. इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए. लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है. ऐसा नहीं है जी. मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है. इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए. ऐकलत? हे जैन, काही जैन, सगळेच नाही, काही हल्ली खूप नाकाने कांदे सोलताना आपण पाहतो. शाकाहाराचा अहंकार, घमेंड मिरवत असतात. प्रत्यक्षात त्यांचेच लोक मांस निर्यातीच्या क्षेत्रामध्ये आहेत या देशात. असली ढोंगी जमात आहे ती. आमचे आंबेजोगाईचे एक पत्रकार मित्र कलीम आजिम फार छान लिहित असतात. त्यांनी काल फेसबुकवरती लिहिलेली माहिती कुणालाही विचार करायला भाग पाडणारी आहे. ते म्हणतात, अधिकृतपणे कोणताही बंदी हुकूम नसताना महाराष्ट्रात शेळी, बकरे, मटण खरेदी विक्रीवरती आक्षेप ठिकठिकाणी घेतले जात आहेत आणि सरकार मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत बसलेला आहे. त्यांनी कलीम आजिम यांनी एक आकडेवारी दिलेली आहे. आपल्या देशात बकरी ईदला साधारणपणे दरवर्षी 4 लाख कोटी रुपयांची उलाढाल होते आणि या इतक्या मोठ्या पैशामधील बहुतांश वाटा हा बिगर मुस्लिम लोकांच्या घरामध्ये जातो. एकट्या देवनारच्या बकरी मंडीमध्ये 2 लाख बकरे विक्रीसाठी येत असतात ईदच्या निमित्तानं आणि ते तिथे आणणारे लोक प्रामुख्यानं गुजरात, राजस्थानचे बिगर मुस्लिम समाजातील असतात. आपल्या महाराष्ट्रातील तुम्ही आढावा घ्या लोक हो, ठिकठिकाणचे जनावरांचे बाजार आता ओस पडलेले आहेत, बंद पडत चाललेत. तिथे त्या बाजारांमध्ये आपली जनावरं विकण्यासाठी जे पूर्वी आणायचे ते सगळे लोक कोण असायचे? सगळे बिगर मुस्लिम आणि त्यातही बहुतांश हिंदूच. साधारणपणे 20,000 कोटी रुपयांची उलाढाल महाराष्ट्रातल्या या जनावरांच्या बाजारांमधून व्हायची. ती आता जवळपास सगळी ठप्प झाल्यामध्ये जमा आहे. या मुस्लिमांचं नुकसान किती आणि हिंदूंचं किती? हिंदुत्ववाद्यांनी कधीतरी याचा हिशोब मांडून तपासून पाहायला हवं हे सगळं. बरं, या सगळ्या नाठाळ उद्योगांमधून गायींची, गोवंशाची संख्या वाढली आहे का? तर अजिबात नाही, उलट कमी झालेली आहे. कारण या सगळ्या गोरक्षक आणि बजरंग दल वगैरे सगळ्यांच्या झुंडशाहीमुळे आणि गुंडगिरीमुळे, खंडणीखोरीमुळे अनेक लोकांनी आता गायी पाळणं सोडून दिलंय. कशासाठी नसते झंझटीमध्ये अडकायचं असा विचार बहुतांश पशुपालक करू लागलेले आहेत. पहा तुम्ही, तेच तुम्ही जिथं गोवंश हत्याबंदी नाही अशा दक्षिणेमधल्या राज्यांमध्ये पहा, नॉर्थ ईस्टकडील सगळ्या आपल्या राज्यांमध्ये पहा, बंगालमध्ये पहा, तुम्हाला गायींची आणि गोवंशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतानाच दिसेल. कारण तिथे ती जनावरं पशुपालक शेतकऱ्यांना विकता येत आहेत, त्यातून वेळेला 4 पैसे हाती येत आहेत. तेच पूर्वी महाराष्ट्रात सुद्धा व्हायचं, आता ते पूर्णपणे थांबलं. तुम्ही पहा, केरळ, बंगाल, तिकडे मेघालय, मिझोराम, नागालँड, इकडे त्रिपुरा, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, आपल्याजवळ गोवा, त्यानंतर केंद्रशासित राज्य पॉंडिचेरी आदी अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी नाही किंवा सूट आहे. आणि विशेष म्हणजे यापैकी काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि तरीही बंदी नाही. हे भारतीय जनता पार्टीचं सुद्धा असं दुटप्पी धोरण असतं. त्या सर्व राज्यांमधील गाय ती गोमाता नसते काय? आणि तिथल्या बैलांनी काय पाप केलेलं असतं? आपले लोक भाजपचं हे ढोंगी दुटप्पी राजकारण समजून घेत नाहीत, हे दुर्दैव आहे. तो आता पुन्हा आसामचा मुख्यमंत्री झालेला, हिंदुत्वाच्या गर्जनेत त्या युपीच्या योगीला मागे टाकत असलेला हिमंत बिस्व शर्मा काय बोलला परवा? आसामच्या लोकांनी गोमांस खाण्याला माझा विरोध नाही, फक्त त्यांनी ते सार्वजनिक ठिकाणी खाऊ नये, आपापल्या घरी खावं. पहा हिंदुत्व कसं आहे यांचं बघा. आता परवा बंगालचा तो नवीन मुख्यमंत्री झालेला पश्चिम बंगालचा सुवेंदू अधिकारी तो काय बोलला काल?
वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतरच्या गायींची कत्तल केली तर चालेल, त्याच्या आतील नको. काय हिंदुत्व आहे बघा. आणि हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. तिसरा यांचा गोव्याचा मुख्यमंत्री, ते काय म्हणतात, गायींची कत्तल गोव्यामध्ये करू नका, परंतु बाहेरून गोमांस गोव्यात आणलं तर चालेल. बघा लोक हो, या RSS आणि भाजपच्या लोकांसारखी ढोंगी जमात तुम्हाला या पृथ्वीच्या पाठीवर दुसरीकडे अन्यत्र कुठेही सापडणार नाही. कसं यांचं हे ढोंग तुमच्या लक्षात येत नाही. अन्न हे अपूर्ण ब्रह्म या विख्यात पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे यांनी यंदाच्या नब्ज या ईद विशेषांकामध्ये त्यांच्या एका लेखात म्हटलंय की गोवंश हत्याबंदीचा खरा बळी ठरलाय तो महाराष्ट्रातील शेतकरी. आई जेवू देईना आणि बाप भीक मागून देईना अशी शेतकऱ्याची महाराष्ट्रातल्या बिकट अवस्था झाली. अडीअडचणीत शेतकऱ्यांचं हक्काचं ATM म्हणजे त्याची पाळीव जनावरं, परंतु या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे त्याचं हे ATM मशीनच मोडीत निघालेलं आहे. त्याचसोबत जनावरांच्या बाजारावरती अवलंबून असणारे पारंपरिक शेकडो प्रकारचे व्यावसायिक पूर्णपणे बेदखल झाले, जे बिगर मुस्लिम आहेत. शेवटी पुन्हा कलीम अजीम जसं म्हणतात त्याप्रमाणे मांसाहारावरती किंवा मांसाहारींच्या विरोधामध्ये सुरू झालेला हा सगळा हल्लाबोल मुसलमानांपुरता अजिबातच मर्यादित नाही. या देशातील आणि या राज्यातील बहुसंख्याक हिंदूंनाच त्याचा फटका बसणार आहे. उद्या याच न्यायानं कोंबडी पालनावरती सुद्धा, चिकन खाण्यावर सुद्धा बंदीची मागणी हे लोक करू शकतील. काही सांगता येत नाही. हे ज्यांचं नुकसान होतं या सगळ्यामुळे किंवा झालंय असे लोक का मुकाटपण हे सगळं करतायत, खरंच प्रश्न पडतो. प्रामुख्यानं OBC समाज आहे याच्यामध्ये हिंदूंमधला, आणि इतका अन्याय होत असूनही भारतीय जनता पार्टीचा तो समाज मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन करतो हे कळण्याच्या पलीकडचं आहे. काही वर्षांपूर्वी मीरा रोडच्या मगरूर जैन समाजापैकी काहींनी जेव्हा पहिल्यांदा महावीर जयंतीला, की त्यांचा तो वर्षातला कोणता तरी काही दिवसांचा एक ठराविक काळ असतो माफी मागणं वगैरे जे काय असेल ते, त्यावेळी शहरातील कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी केली होती. तेव्हाच मी स्वतः समाज माध्यमांवरती लिहिलेलं होतं की या लोकांची ही एक दिवस कत्तलखाना बंद ठेवण्याची मागणी पुढच्या वर्षी अजून काही दिवसांनी वाढेल. आणि तसंच होत गेलं. हळूहळू ती आठवड्यावर पोचली आणि आता तर त्यांना मुंबईमध्ये मांसाहार करणारेच नको आहेत, ते लोकच नको आहेत त्यांना. ही या लोकांची नसती थिरं कुठपर्यंत चालवून घ्यायची याचा विचार कुणी करणार आहे की नाही. बकऱ्यांची कत्तल किंवा कुर्बानी कुठे करावी, ती जागा कशा प्रकारे बंदिस्त असावी वगैरे सगळ्या बाबींविषयी सरकारी पातळीवरून कठोर कडक नियम बनवता येऊ शकतात आणि त्याचं पालन कसं होईल हे सुद्धा पाहता येऊ शकतं. सरकारी यंत्रणांचं ते काम आहे ना. हे जैन काही किंवा हे भोंदू हिंदुत्ववादी मनुवादी कसा काय त्यासाठी कायदा स्वतःच्या हातात घेऊ शकतात आणि मुस्लिमांवरती अन्याय अत्याचार करू शकतात. या बकरी ईदच्या कुर्बानीबाबत सुद्धा मुस्लिम समाजात खुद्द काही वेगवेगळे विचार सुरू आहेत. पशु हत्येच्या ऐवजी आपण अन्य काही बाबींची कुर्बानी करू शकतो का याबाबत गांभीर्यानं विचार होतोय. माझे एक स्नेही पुण्याचे पैगंबर शेख यांनी काही वर्षांपूर्वी या संदर्भात सुरू केलेल्या कामानं आता एका व्यापक चळवळीचं स्वरूप घेतलेलं आहे. शेकडो लोक आता त्यांच्या त्या कामाशी जोडले गेलेत. अन्य काही संस्था सुद्धा या बाबतीत काम करतायत. बदल घडायला आणि त्यातही धार्मिक बाबतीमध्ये बदल घडायला थोडा वेळ जावा लागतो, परंतु त्याचं भान या भोंदू मनुवाद्यांना नाही आहे या देशातल्या आणि राज्यातल्या. मुस्लिमांचा कोणताही सण आला की हे असले काहीतरी उपद्रव सुरू करायचे. त्यांचा कोणताही सण त्यांना आनंदाने समाधानाने सुखाने साजराच करता येऊ नये. त्यांनी कायम भीतीच्या दडपणाखालीच राहावं आणि जगावं. हे जे उद्योग सुरू होतात याचा कधीतरी भीषण उद्रेक होऊ शकतो याची थोडीही जाणीव या भोंदू सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या या सगळ्या बगल बच्चांना अजिबातच नाही आहे. त्यांना कोणतेही कामधंदे करून द्यायचे नाहीत. काय तर म्हणे हिंदूंकडूनच खरेदी करा. तो भिडे आणि त्याचे ते भोंदू लोक, तो भोंदू दुसरा शरद पोंक्षे वगैरे हे सांगत असतात ना. गाडी दुरुस्ती, AC रिपेरिंग, टायर पंक्चर, फळं आणि भाजी विक्री, बिर्याणी वगैरे छोटे छोटे व्यवसाय करून कष्टाने मुस्लिम समाजातील अनेक लोक पोट भरत असतात. त्यांच्या पोटावर मारण्याचे उद्योग एका बाजूने करायचे, दुसरीकडे हा गोवंश रक्षणाच्या नावाने चाललेला दहशतवाद,
तिसरीकडे त्यांच्या सणासुदींना अडथळे निर्माण करायचे. अरे किती अन्याय अत्याचार कराल. त्यांचा उद्रेक होऊ शकेल इतक्या पातळीपर्यंत नका जाऊ हरामखोरांनो. जगू द्या ना त्यांना पण जरा निवांतपणे, आणि तुम्ही जगा. असो, राहत नाही काही बाबींवरून आणि म्हणून बोलावं लागतं नाईलाजाने. इथेच थांबतो. धन्यवाद.